भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळवायचं कसं याचा मंत्र ते आजच्या बैठकीत देणार आहेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरील माटुंगा मुलुंड अप डाऊन जलद मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर आज बोरिवली भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे उद्या दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसणार आहे। मुंबईत धुलीकणांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखीनच खालावली आहे। देवनरची हवा अतिवाईट आहे। सायन, मालाड, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील हवा ही वाईट असल्याची नोंद झाली आहे। प्रदूषणासाठी कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरू नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे। यासाठी अनुभवी 6 कंपन्यांनी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आता मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। पुढील 2 दिवसात मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। नाशिकमधील पालखेडच्या डाव्या कालव्याचं पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी 21 तास वीज पुरवठा खंडित केला जातोय। निफाड, येवला आणि दिंडोरी तालुक्यातील 65 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत। द्राक्ष बागा कशा वाचवायच्या हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय। नंदुरबार जिल्ह्यात मिरचीला कमी दर मिळतोय। बाजार समितीत यावर्षी मिरचीची विक्रमी आवक झाल्यानं दर घसरलेत आणि याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी, गेळेवाडी गावांमध्ये वानरांनी धुडगूस घातलेला आहे। आठवड्याभरापासून वानरांनी धुमाकूळ घातलाय, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। वानरांनी अनेक घरांची कौलं फोडली आहेत, तर लहान मुलांनाही जखमी केलंय। या वानरांना पकडण्यासाठी वन विभागानं पिंजरे लावलेत।